नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनल रिटेक मराठीवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेअंतर्गत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांची आता यादी जाहीर करण्यात येत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाभार्थी यादी कशी चेक करायची। तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला गूगल ब्राउझर ओपन करायचं आहे। गूगल ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन। हे टाईप केल्यानंतर सिंपली सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला जे पहिलं ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक करताच मित्रांनो, तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, धुळे महानगरपालिका, आणि इथे मित्रांनो तुम्हाला खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी तुम्हाला इथे पाहायला भेटेल। तर मित्रांनो, इथे 1 ते 15 वॉर्डपर्यंतची जी यादी आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटेल। तर मित्रांनो, तुम्हाला यादी बघायची असेल तर तुम्हाला सिंपली डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला यादी जी आहे ती ओपन करायची आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेची लाभार्थी यादी तुम्हाला अशा प्रकारे पाहायला भेटेल। तर मित्रांनो, इथे तुम्हाला सर्वात प्रथम नाव तुम्हाला पाहायला भेटेल। इथे तुम्हाला लाभार्थीचा पत्ता पाहायला भेटेल। इथे तुम्हाला लाभार्थीचा मोबाईल क्रमांक पाहायला भेटेल। बाजूला इथे तुम्हाला जन्मतारीख पाहायला भेटेल। इथे तुम्हाला लिंक पाहायला भेटेल। बाजूलाच तुम्हाला आधार क्रमांक पाहायला भेटेल। त्यानंतर मित्रांनो, लाभार्थीचा पिन कोड पाहायला भेटेल। त्यानंतर जिल्हा पाहायला भेटेल। त्यानंतर तालुका इथे पाहायला भेटेल। तर मित्रांनो, ही जी यादी आहे ती धुळे जिल्ह्यातील यादी प्रसारित करण्यात आलेली आहे। तर सर्वात प्रथम मित्रांनो, महाराष्ट्रातील जी सर्वात पहिली यादी प्रसारित करण्यात आलेली आहे ती आहे धुळे जिल्ह्यातील। त्यानंतर इथे तुम्हाला गाव पाहायला भेटेल। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, त्यानंतर नारी शक्ती प्रकार, त्यानंतर वैवाहिक स्थिती, त्यानंतर योजना, त्यानंतर विभाग, त्यानंतर बँकेचे नाव इथे पाहायला भेटेल। बाजूलाच इथे बँकेचा IFSC कोड इथे पाहायला भेटेल। बाजूलाच इथे बँक खातं क्रमांक इथे पाहायला भेटेल आणि त्यानंतर शेवटी जी आहे ती जमा राशी तुम्हाला इथे पाहायला भेटेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुम्ही चेक करू शकता।